नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आपलं देवदर्शन संपल्यानंतर आज आपल्या अवधूत आश्रमामध्ये आलो होतो. तर इथं या ठिकाणी गुरुपरंपरेवरती कीर्तन झाले होते. तर त्या कीर्तन समाप्तीनंतर या ठिकाणी आरतीची सुरुवात होणार होती. या ठिकाणी यज्ञसुद्धा चालू आहे. आरती चालू होणार. या ठिकाणी आरतीची तयारी चालू होती. त्या आरतीसाठी सर्वजण तयार होते. आपण आपल्या या चॅनलवरती आरती लाईव्हसुद्धा दाखवतो बरं का. तुम्ही जर आरती आपली नियमाने पाहत असाल तर आवर्जून लाईव्हमध्ये आपली आरती पाहत जावी. आरती झाल्यानंतर सर्व दर्शनासाठी आपण येत होतो. सर्व लोकांनी दर्शन घेतलं. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार होता. दर्शन घेतल्यानंतर काही लोक महाप्रसादासाठी गेले होते. या ठिकाणी सभामंडपामध्ये महाप्रसाद चालू होता. महाप्रसाद महिला पुरुष लहान प्रसाद घेण्याचा आनंद घेत होते. या ठिकाणी काही लोक सद्गुरू शिवकुमार यांचं दर्शन घेत होते. तर या ठिकाणी आज माझी मुलगीसुद्धा आरतीसाठी आली होती. सर्व लोकांनी महाप्रसाद आनंदाने सेवन केला. हे कीर्तनातले टाळकरी कीर्तनकार हे महाप्रसाद घेऊन धन्य झाले होते. या ठिकाणी सद्गुरू स्वामी शिवदत्त महाराज भक्तांसाठी शिष्यमंडळींसाठी बसलेले होते. ही माझी मुलगी हिनेसुद्धा ह्या कार्यक्रमाचा गुरुभक्तीचा आनंद मोठ्या उत्साहाने घेतला. आजचे अन्नदाते यांचा सत्कार करण्यात आला होता. सद्गुरू स्वामी शिवदत्त महाराजांच्या हस्ते त्यांचा शाळेत श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. या ठिकाणी भजनी मंडळाचे भजनकरी येऊन बसले होते. तर ते आपले भजन सुरू करण्याची तयारी करत होते. या ठिकाणी सद्गुरूंचे पाद्यपूजन आणि
गुरुदर्शनासाठी डेकोरेशन केलेलं आहे. तर हे डेकोरेशन त्यांच्या सेवेसाठी केलेलं आहे. तसंच दत्त महाराजांचे सुद्धा इथं डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी लाइटिंगचे पण डेकोरेशन चालू होते. तर गुरुपौर्णिमेसाठी सर्व तयारी चालू आहे. गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे नाद तो ज्ञान राजा सुपात्र हे नाद तो ज्ञान राजा सुपात्र.